बघा, सातबारा उतार्यावर आता आईचे नाव बंधनकारक करण्यात आले. सरकारने मोठा असा निर्णय घेतलेला आहे. तर काय आहे हा निर्णय, काय आहे ही घोषणा, हे आपण लगेच बघूया. थोडक्यात माहिती. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 1 या तारखेनंतर नोंदणी केल्या जाणाऱ्या सातबाऱ्यावर आईचे नाव नोंदवणे बंधनकारक करण्यात आले. तर 1 नोव्हेंबर या तारखेनंतर नोंदणी करण्यात आलेल्या सातबाऱ्यावर मालमत्तेच्या मालकीमध्ये महिलांच्या नावाची नोंद करून पती पत्नी दोघेही एकत्रित मालक असावेत, यासाठी महाराष्ट्रात मोहीम सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने देखील सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव प्राधान्याने नोंदवले जावे, यासाठी निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाने देखील आता एक महत्त्वाचा